नाशिक शहरात रेशन कार्ड संबंधी उद्भवणाऱ्या समस्यांबाबत शिवसेना एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला। शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा आणि अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांसाठी लागणाऱ्या रेशन कार्डाबाबत वाढत्या तक्रारींसंदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलंय। येत्या काळात रेशन कार्डांच्या तक्रारींवर तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। दादा, रेशन कार्डच्या वाढत्या तक्रारीच्या संदर्भात आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली, काय आपण त्यांच्याकडे समस्या मांडल्या? आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक लोकउपयोगी अशा योजना जाहीर केल्या आहेत आणि ह्या योजनांमधला महत्त्वाचा निकष हा रेशन कार्ड आहे। आणि मुळात रेशन कार्ड जो वर्ग वापरतो त्यांच्या दृष्टीनं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे। मग ते अन्नधान्याचा विषय असेल, अनेक वेगवेगळे विषय, अगदी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट व्हायचं असेल तरी ते रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे। परंतु कुठेतरी अशा आमच्याकडे अनेक समस्या आल्या, अनेक आमच्याकडे तक्रारी होत्या की रेशन कार्डच्या बाबतीत कुठेतरी एजंटगिरी चालू आहे। आणि त्यामुळे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील ते 18 तास जर लोकांसाठी काम करत असतील तर प्रशासनानं सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे। म्हणून शिवसेनेचे आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी माननीय पुरवठा अधिकारी यांना भेटायला आले। त्यांनी तहसीलदार जे ते बघतात त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवून घेतलं आणि आम्ही त्यांना सांगितलंय की शिवसेना नुसती तक्रार करणार नाही आहे। तक्रार कशा रिपेअर करायच्या, कसं कोणाला ठिकाणावर आणायचं हे काय शिवसैनिकाला सांगण्याची आवश्यकता नाही। परंतु आम्ही 2 पावलं पुढे येतो। तुम्हाला जर स्टाफचा इश्यू असेल तर शिवसेना वेगवेगळ्या विभागांमध्ये मदत केंद्र उभारेल। लोकांसाठी ऑनलाईन कुठल्या पद्धतीनं रेशन कार्ड काढून दिले जातील यासाठी शिवसेना त्यांच्या खर्चाला हा सगळा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं पुढच्या काही काळात आता 6 विभागांमध्ये 6 मदत केंद्र रेशन कार्ड काढण्यासाठी आम्ही उभारतोय, जिथे ऑनलाईन रेशन कार्ड आम्ही नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे। परंतु हे सगळं करत असताना आम्ही त्यांना मात्र सांगितलं की हे रेशन कार्ड हे ताबडतोब इश्यू व्हायला पाहिजे। तुम्हाला काही इश्यूज असतील, काही वेगळे इश्यूज असतील तेही आम्हाला सांगा, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू। पण एक सुद्धा नागरिक जर अशा पद्धतीने नाडला गेला तर मग मात्र शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देईल। MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक।